नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केलेला आहे, त्या दुष्काळ जाहीर केलेल्या भागातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। कारण की त्या भागामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या भागामध्ये हे दुष्काळी अनुदान मंजूर झालेलं आहे, याचबरोबर ते कधी मिळणार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, हेक्टरी रक्कम किती खात्यामध्ये जमा होणार, याचबरोबर इतर भागातील शेतकऱ्यांना अनुदान भेटणार का, याच्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये अपडेट आपण संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा पहिला जी.आर काढलेला होता। जवळपास 2 ते 3 महिन्यापूर्वी पहिला दुष्काळ संदर्भात जी.आर काढला आणि त्या जी.आरच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यामध्ये मध्यम ते गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केलेला होता। आणि त्या भागातील शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा दुसरा जी.आर निर्गमित केलेला आहे। त्या जी.आरच्या माध्यमातून राज्यातील त्या 40 तालुक्यातील गंभीर ते मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील 22 लाख शेतकऱ्यांना 2443 कोटी रुपयांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केलं जाणार आहे। कारण की मित्रांनो, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा मंडळ अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर त्या शेतकऱ्यांच्या याद्या करणं सुरू आहे, त्या शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन करणं सुरू आहे, आधार क्रमांक घेणं सुरू आहे, मोबाईल नंबर घेणं सुरू आहे, आधार लिंक आहे का नाही ते सुद्धा बघणं सुरू आहे। आणि लवकरात लवकर त्या जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना, मदत जाहीर झालेल्या शेतकऱ्यांना 2443 कोटी रुपयांचं अनुदान भेटणार आहे। परंतु मित्रांनो, त्यामध्येच मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पुन्हा काही दिवसापूर्वी दुसरा जी.आर निर्गमित केलेला होता। त्या जी.आरच्या माध्यमातून राज्यातील 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला होता। आणि अशा दुष्काळ घोषित केलेल्या 1021 महसूल मंडळासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 2600 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे। आणि ती जर मागणी लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी जर मंजूर झाली तर ह्याही मंडळातील शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटू शकतं। परंतु 2600 कोटी रुपये पुरेसे राहणार नाही, त्याच्यासाठी राज्य सरकारलाही तेवढंच अनुदान द्यावं लागेल आणि एकूण 5200 कोटी रुपयांची आवश्यकता लागणार आहे। त्यामुळे त्या दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 5200 कोटी रुपये मिळू शकतात। परंतु या भागातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान मंजूर केलेलं नाही। मित्रांनो, या दोन्ही जी.आरच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने पुन्हा तिसरा जी.आर काढला। त्या जी.आरच्या माध्यमातून 220 महसूल मंडळामध्ये आणखी दुष्काळ घोषित केला। याच्या व्यतिरिक्त पुन्हा चौथा जी.आर काढला। त्याही चौथ्या जी.आरच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्याच्या व्यतिरिक्त 224 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केला। परंतु मात्र मित्रांनो, प्रत्यक्षात मदत मात्र फक्त पहिल्या जी.आरच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात राज्य सरकारने मदत जाहीर केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त मागील 3 जी.आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कोणताही अनुदान दिलेलं नाही। परंतु सूत्रांनुसार अशी माहिती भेटत आहे की लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी या दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे। आणि अशी एक बातमी सध्या समोर येत आहे की राज्यामध्ये संपूर्ण दुष्काळ आहे, संपूर्ण शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळाचं अनुदान भेटणार आहे। परंतु मित्रांनो, हे जर अनुदान आपल्याला जर लवकरात लवकर जर भेटणार असेल किंवा भेटायचं असेल तर राज्य सरकारला केंद्र सरकारच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच, आचारसंहितेच्या पूर्वीच एक जी.आर निर्गमित करावं लागेल। कारण की आचारसंहितेमध्ये कोणताही जी.आर राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्गमित होत नाही। त्यामुळे मित्रांनो, सरकारला जी.आर अगोदरच निर्गमित करावं लागेल। आणि हा जर जी.आर निर्गमित अगोदर केला जी.आर, तर त्या शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते आणि इतरही राज्यातील शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत मिळू शकते। त्याच्या व्यतिरिक्त दुष्काळग्रस्त जे भाग जाहीर झालेले नाही त्याही शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे। कारण की मित्रांनो, भरपूर जिल्ह्याची अंतिम आणवऱ्या 50 पैशापेक्षा कमी आल्यामुळे राज्यातील या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचं व गोड अपडेट आहे। परंतु मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाचा अपडेट म्हणजे ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे परंतु मदत जाहीर झालेली नाही, त्या भागातील एक शेतकऱ्यांना मी एक महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे। ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे परंतु मदत जाहीर झाली नाही
त्या शेतकऱ्यांना सरकारने सध्या तरी एक असं सांगितलं आहे, त्या भागातील बँकांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांकडून यावर्षी जे काही त्यांचं कर्ज आहे ते वसूल करू नका, कारण की बँकेला कर्ज वसुलीला स्थगिती राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे कोणते जरी बँक तुमच्याकडून कर्ज मागत असेल तर तुमचं कर्ज तुम्ही तुमचं भरू नका, कारण की केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR निर्गमित केलेला आहे आणि त्या GRच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगलेलं आहे की कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट. याचबरोबर त्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा सुद्धा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तुमच्या भागामध्ये जर बँका असतील त्या बँकेकडे जाऊन तुम्ही पुनर्गठन घेऊ शकता. यावर्षी तुमचं पीक आलेलं नाही, संपूर्ण हातातून गेलेलं आहे दुष्काळामुळे, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पुनर्गठन सुद्धा दिलेलं आहे, देण्यात येणार आहे बँकांना. तसे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांना पुनर्गठन द्यावे, त्या सातबाऱ्यावरती पहिलं जरी कर्ज असेल तरी पुनर्गठन द्यावे. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो वीज बिलामध्ये 35.5% सवलत सुद्धा दिलेली आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये जवळपास फीस माफी सुद्धा राज्य सरकारने दिलेली आहे. मित्रांनो अशा प्रकारचं राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे, परंतु प्रत्यक्षात मदत मात्र अद्यापर्यंत जाहीर केली नाही. फक्त प्रत्यक्षात मदत राज्य सरकारच्या पहिल्या GRच्या माध्यमातून 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांना, त्या तालुक्यातील जवळपास 40 तालुक्यातील मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना जवळपास 2,443 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. हे पॅकेज 22 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे. हेक्टरी 13,600 रुपयापासून ते बागायती 27,000 रुपये व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारचे मदत भेटणार आहे. सरकारच्या नवीन निकषानुसार म्हणजे NDRF व SDRFच्या निकषाच्या दुप्पट मदत राज्य सरकारच्या माध्यमातून 3 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेपर्यंत ही मदत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो दुष्काळासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर शेती संबंधित योजना संदर्भात जर असतील प्रश्न तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.